Dear student, today we continue the numericals on circular motion. See the numerical number 25. If a body of mass किती दिला बेटा em is equal to 500 ग्रॅम म्हणजे किती kg झालं रे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा kg हाफ kg आपण ज्याला म्हणतो is revolving in a horizontal circle of radius r is equal to 0.49 meter. Then the centripetal force acting on it. आता सेंट्रिपेटल फोर्स जो आहे त्या बॉडीवरती सेंट्रिपेटल फोर्स किती ॲक्ट झालेला आहे तो आपल्याला काढायचा आहे बेटा. आणि मग तुम्हाला परत काय दिलेलं आहे पिरियड जो आहे तो पिरियड दिलेला आहे 11 सेकंद. पिरियड जो दिलेला आहे तो 11 सेकंद. हां सांगा बेटा काय फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ द पिरियड. बेसिक फॉर्म्युला F is equal to mr omega square equal to mr 4 pi square n square and that is equal to mr 4 pi square upon t square. आलं का लक्षामध्ये. आता किमती ठेवा. याची किंमत किती आहे 0.5. रेडियस किती रेडियस 0.49 इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर. पायची किंमत किती घ्यायची बेटा 22/7. जसं ॲडजस्टमेंट असेल काही वेळेस 3.14 घेतो काही वेळेस 22/7. स्क्वेअर असल्यामुळे 2 वेळेस लिहायचं आणि डिवायडेड बाय टी स्क्वेअर म्हणजे 11 इंटू 11. पर्पज तुमच्या लक्षात आला असेल मी अशा पद्धतीनं काय घेतलेलं आहे. आता पहा यानं कॅन्सल करा 11 इथं कॅन्सल होतं म्हणूनच मी 22/7 घेतलं. हे 2 आलं इथून याला कॅन्सल केलं हे 2 आलं राईट. आणि हा डेसिमल पॉईंट कॅन्सल करा इंटू 10⁻² करा. आता हे 49 आणि 7 इंटू 7 49 तेही कॅन्सल झालं बेटा. आता काय झालं 5 चौक 20 म्हणजे किती आलं इथं 2 आणि 4 आणि परत इथं किती 2 इंटू 0.5 म्हणजेच 4 आलं. 5 चौक 20 म्हणजे 2 इंटू 2 इथलं आणि इंटू 2 इंटू 10⁻². आलं का पहा कॅल्क्युलेशन. आता 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 8 इंटू 10⁻². म्हणजेच किती आलं बेटा 0.08 न्यूटन. F is equal to 0.08 न्यूटन. F is equal to 0.08 Newton is the force on a body. तर बेटा आता पुढे जे असेल हा जो न्यूमरिकल तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवला. गिवन डाटा जो प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो तो काळजीपूर्वक वाचायचा आणि गिवन डाटा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला दिलेलं काय आहे डाटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला. आता सेंट्रिपेटल फोर्सचे आपल्याला 4 फॉर्म्युले आहेत. पहिला कोणता फॉर्म्युला आहे सेंट्रिपेटल फोर्सचे 4 फॉर्म्युले आहेत. F इज इक्वल टू mv²/r हा आपल्याला इथं लागू होत नाही. दुसरा फॉर्म्युला F इज इक्वल टू mr ओमेगा² दुसरा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला म्हणजे पिरियडमध्ये ओमेगाची किंमत 2πn ठेवलं तर हाच फॉर्म्युला काय येतो mr 4 pi² n² आणि परत n² ची किंमत 1/t² येतं mr 4 pi² t² बेटा. म्हणजे असा जो फॉर्म्युला आपल्याला रिक्वायर्ड लागतो तो फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. आणि ही स्किल आहे हे जे डेव्हलपमेंट आपल्याला इथं करायचं आहे त्या पद्धतीनं आपण प्रॉब्लेमकडे कॉन्सन्ट्रेट करायचं माइंड.
आता त्यानंतर बेटा नेक्स्ट न्यूमरिकल जो आपला असेल पहा, नेक्स्ट न्यूमरिकल आपला जो दिलेला आहे 26 नंबरचा न्यूमरिकल्स पहा बेटा. सेंट्रिपेटल, आता पहा सेंट्रिपेटल फोर्सेस फक्त आता वेगवेगळ्या फॉर्मॅटवरचे न्यूमरिकल्स तुम्हाला विचारलेले आहेत. सेंट्रिपेटल फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड, इथं मास दिलेला आहे तुम्हाला 1 kg. ऑब्जेक्ट इन ए सर्क्युलर पाथ बाय मीन्स ऑफ अ स्ट्रिंग, त्याचा रेडियस जो आहे तो 1 मीटरला. इफ द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ॲट कॉन्स्टंट स्पीड v इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद, तर आपल्याला काढायचं आहे F बरोबर किती. पहा बेटा F बरोबर किती, हां सांगा बरं काय फॉर्म्युला. F इज इक्वल टू mr mv स्क्वेअर अपॉन r, राईट आहे. तुम्हाला v दिलेला आहे, r दिलेला आहे, तर फॉर्म्युला कोणता येतो F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. चला ठेवा बेटा. मास किती दिलेला आहे 1 kg, स्पीड किती दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड, 2 × 2 अपॉन रेडियस किती दिलेला आहे 1 मीटर, अँड फोर्स इज इक्वल टू 4 न्यूटन. हा जो फोर्स तुम्हाला इथं दिलेला आहे तो फोर्स किती न्यूटनमध्ये दिलेला आहे, काय कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, आणि हा फोर्स जो आहे तो किती 4 न्यूटनमध्ये. आला लक्षात प्रॉब्लेम. सिंपल न्यूमरिकल आपल्याला असा हा टाईप सेंट्रिपेटल फोर्स आहे. चला बेटा आता याच्यानंतर पुढचा जो असेल न्यूमरिकल पहा, आता लक्ष द्या. न्यूमरिकल नंबर आपल्याला पुढे कशा पद्धतीनं आपल्याला लर्न करायचं आहे तोही आपण इथं कॉन्सन्ट्रेट ठेवून पाहिलं पाहिजे. इफ द कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल मूव्हिंग with a constant speed on a circular path of radius r is equal to 4 meter and kinetic energy E is equal to 100 joule, then centripetal force is equal to काढा. सांगा मला काय फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा. कायनेटिक एनर्जी आणि सेंट्रिपेटल फोर्समध्ये काय रिलेशन आहे मी तुम्हाला थिअरी जेव्हा शिकवत होतो त्यावेळेस सांगितलं होतं. काय रे वेळानं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 F × R. आठवलं ना फॉर्म्युला, ट्रेस द्या थोडंसं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 F × R. काढा, पाठीमागच्या वह्या काढून पहा फॉर्म्युला हा, आणि नंबर ऑफ प्रॉब्लेम जेवढे सॉल्व कराल तेवढे ते फॉर्म्युले माइंडमध्ये राहतात. आणि मग F इज इक्वल टू 2 times E डिवायडेड बाय R. चला आता इथं किती 2 × एनर्जी किती दिलेली आहे 100 अँड डिवायडेड बाय रेडियस जो असेल तो 4. इथं 2 कॅन्सल केलं या 4C आणि मग रिझल्ट आला 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 50 न्यूटन इज द रिझल्ट. आता या न्यूमरिकलमध्ये फॉर्म्युला जर रिकॉल करता आला योग्य पद्धतीनं तर रिझल्टला काही अडचणच येत नाही. इझिली आपण न्यूमरिकल सॉल्व करू शकतो. तर प्रॉब्लेम नंबर 27 बेटा. चला प्रॉब्लेम नंबर 28कडे कॉन्सन्ट्रेट करा. प्रॉब्लेम नंबर 28 अत्यंत इम्पॉर्टंट सिंपल न्यूमरिकल. रीड द प्रॉब्लेम केअरफुली. काळजीपूर्वक प्रॉब्लेम वाचून घ्यायचा बेटा. इफ अ कार ऑफ मास 500 ग्रॅम, म्हणजे मास किती दिलं आहे कारचं 500 kg मध्ये, टेक्स राउंड अ टर्न ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड तुम्हाला दिलेला आहे 50 मीटर विथ ए स्पीड. आता पहा बेटा स्पीड किती आहे रे 36 किलोमीटर पर आवर. पहा इम्पॉर्टंट. आता किलोमीटर पर आवर एसआय युनिट आहे का नाही, मीटर पर सेकंद एसआय युनिट आहे. मग याला आपण 36 × 5/18 आणि मग 18 × 2 = 36
हे लक्षात आलं का? 5/18 काय करतो? 5/18 हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे. कशामधला कन्व्हर्शन फॅक्टर आहे 5/18? किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्शन मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर 36ला 5/18 मल्टिप्लाय करायचा. तर आता बेटा हे झालं. आता सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन द कार. सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन द कार. चला आता बेसिक तुम्हाला पटकन आलं असेल, आठवलं असेल की फॉर्म्युला कोणता? F इज इक्वल टू चला तुमच्या ओटावर आहे mv²/r आहे का नाही? म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व केले तर फॉर्म्युल्याला आपल्याला काही अडचण येत नाही. फॉर्म्युले पटकन सेटअप होतात, माइंडमध्ये बसतात. मास किती दिले बेटा? 500 आणि v² किती आहे? 10 × 10 डिवायडेड बाय रेडियस 50 मीटर. हा 0 या 0ला कॅन्सल, हा 5 इथं 10ला कॅन्सल आणि मग फोर्स जो आला तो किती आला बेटा? 1000 न्यूटन ऑन द कार. त्या कारवरती जो फोर्स होता तो फोर्स किती होता? 1000 न्यूटन. पहा असा सिंपल. आता काय अडचण आहे? सिंपल प्रॉब्लेम होता. फक्त किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्शन आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये पटकन करता आलं पाहिजे. चला 28 नंबरचा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केलेला आहे. आता पुढचा न्यूमरिकल जो असेल तो म्हणजे कोणता? 29. चला पहा आता न्यूमरिकल नंबर 29. चला काय दिलेलं आहे 29 मध्ये? यू रीड द प्रॉब्लेम केअरफुली. A boy is sitting on a horizontal platform of a joy wheel. माहित आहे तुम्हाला? जॉय व्हील मेरी गो राऊंड ॲट ए डिस्टन्स ऑफ 5 मीटर म्हणजे रेडियस 5 मीटर फ्रॉम सेंटर. The joy wheel begins to rotate and when the angular speed exceeds 10 revolutions per minute, frequency 10 divided by 60 per minute म्हणलेला इथं लक्ष द्यायचं बेटा. 10 revolutions per minute, revolution per second आवर SI युनिट आहे आणि मग इथं आला आपल्याला 1/6. The boy just slips. The coefficient of friction between boy and the platform is. म्हणजे आपल्याला म्यू काढायचा आहे आणि जी दिलेला आहे 10 मीटर पर सेकंद. जीची किंमत दिलेली आहे तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हां सांगा बेटा काय फॉर्म्युला? ऑलरेडी आपल्याला माहीत आहे सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे mv²/r इज इक्वल टू म्यू टाइम्स m × g. आता पहा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे पाहिजे. म्हणजेच काय आलं? हे m आणि m कॅन्सल. v इज इक्वल टू r ओमेगा r² ओमेगा² इज इक्वल टू हे म्यू आहे. m कॅन्सल झाला, कारचं मास m × g आणि मग परत बेटा एक r इथं होतं, हे r इथं कॅन्सल आणि मग आपल्याला म्यू इज इक्वल टू r ओमेगा² g. ठेवा rची किंमत किती? 5. आता ओमेगा² म्हणजे 4π² n². ओमेगा म्हणजे 2πn, ओमेगा² 4π² n² g. हे इथं सिम्बॉल दॅट इज 20 × π² × n² 1/6 × 1/6 डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू 10. हे इथं कॅन्सल, परत हे इथं 3 आलं बेटा आणि मग आपल्याला रिझल्ट π²
डिवायडेड बाय 6 इंटू 3, 6 इंटू 3 किती झालं 6 त्रिक 18, म्हणजे म्यूची व्हॅल्यू जी आली आपल्याला ती किती आली पहा बरं ऑप्शनमध्ये आहे का. म्यूची व्हॅल्यू आपल्याला किती पाय स्क्वेअर अपॉन 18, व्हॅल्यू ऑफ म्यू स्क्वेअर इज पाय स्क्वेअर अपॉन 18. चला बेटा हा आला लक्षात. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन इक्वेट केलं आणि अत्यंत व्यवस्थित सॉल्व करत जायचं. प्रत्येक प्रॉब्लेम इक्वली इम्पॉर्टंट असतो. आणि मग त्यानंतर बेटा आता त्याच्यानंतर दुसरा जो प्रॉब्लेम असेल त्याच्या नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम फॉर अ बॉडी ट्रॅव्हलिंग अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस किती r इज इक्वल टू 4 मीटर and with a speed v is equal to 4 meter per second. The force acting on the body towards the center हा फोर्स जो आहे तो 16 न्यूटन सेंटरकडे असणारा. इफ द रेडियस इज हा पहिला रेडियस r1 नंतर त्याचा रेडियस कमी केलेला आहे r2. ही पहिली स्पीड आहे त्याची किती 4 मीटर पर सेकंद आणि नंतरची स्पीड 3 मीटर पर सेकंद केलेला आहे. हा फोर्स F तुम्हाला दिलेला आहे आणि F2 काढायचा आहे, कम्पेअर करायचं. म्हणजे आता पहा आपल्याला बेसिक फॉर्म्युला काय F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आपण याचा रेशो घ्या F2 बाय F1 इज इक्वल टू mv. आता मास तीच बॉडी आहे, बॉडी तीच आहे, मास वेगळं दिलं नाही, कॉन्स्टंट आहे. v1 स्क्वेअर अपॉन r1 डिवायडेड बाय v2 स्क्वेअर डिवाइड बाय r2. म्हणजे m कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. काय आलं बेटा v1 स्क्वेअर अपॉन v2 स्क्वेअर तर भागिले उलटून गुणिले r2 बाय r1. आता पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे, परंतु हे न्यूमरिकल तुम्ही डायरेक्ट घ्यायचे. हे न्यूमरिकल जे असतील हे डायरेक्ट तुम्ही लिहायचं. कसं फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे. म्हणजे F2 असेल तर इथं काय येईल F2 असेल तर F2 म्हणजे F1 बाय F2 झाले. F1 बाय F2चा आता F1 डायरेक्टली प्रोपोर्शनल V1 आणि F2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V2 आणि R2 R1 इन्व्हर्सली आहे. R2 R1 इन्व्हर्सली आहे. आता याचा रेसिप्रोकल घेतो उलटं F2 बाय F1 घेतलं तर काय येतं V2 बाय V1 स्क्वेअर इंटू R1 बाय R2. जनरली F2 असेल V2 स्क्वेअर आणि इन्व्हर्सली R2. चला आता किमती ठेवा बेटा. काय येईल रे सांगा मला. V2 किती दिलं आहे तुम्हाला 3, 3चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय V1 किती 4, 4चा स्क्वेअर 16 इंटू R1 4 डिवाइड बाय R2 2. हे 4ने याला कॅन्सल केलं 4 आलं म्हणजेच न्यूमरिकल 9 डिवाइड बाय 8 4 2 8. आलं काय बेटा लक्षात आलं. हां आता पुढे पहा काय येतं F2 बाय F1 इज इक्वल टू 9:8 आणि F2 इज इक्वल टू 9:8 इंटू F1 दॅट इज 9:8 इंटू F1 16 आणि इथं 2 आलं 9 2 18 न्यूटन. म्हणजे किती आलं हे दॅट इज इक्वल टू हिअर F2 इज इक्वल टू 18 न्यूटन. F2 इज इक्वल टू 18 न्यूटन इज द फोर्स ॲक्टिंग ऑन इट. त्या बॉडीवरचा जो फोर्स आहे म्हणजे कम्पेअर करून काढायचं आहे. तुम्हाला काय काय दिलं आहे या प्रॉब्लेममध्ये मास दिलं नाही, बॉडी तीच आहे, फक्त व्हेलॉसिटी वेगवेगळी
आणि डिस्टन्स म्हणजे रेडियस वेगवेगळं, तर फोर्स आपल्याला कम्पेअर करून काढता येऊ शकतं. तर हा फोर्स आपल्याला इथं वर्कआउट केलेला आहे. हा झाला बेटा प्रॉब्लेम नंबर 30. चला आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल पहा, अत्यंत छान प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करायचा. पहा आता, अ ट्रेन हॅज टू निगोशिएट अ कर्व ऑफ रेडियस, म्हणजे पहा बेटा आर इज इक्वल टू 400 मीटर. द स्पीड ऑफ द ट्रेन इज, आता पहा स्पीड परत 72 किलोमीटर, म्हणजे 5/18 न मल्टिप्लाय करा. 18 चौक 72 आणि इथं 5 चौक 20, म्हणजे स्पीड किती आली 20 मीटर पर सेकंद ही स्पीड आली. इफ द डिस्टन्स बिटवीन दी टू रेल्स इज, आता दोन रेलमधलं डिस्टन्स जे दिलेलं आहे आपल्याला ते किती 1 मीटर. देन द आउटर रेल विल बी रेज्ड ओव्हर द इनर रेल. आता यातलं डिस्टन्स काही वेळेस न्यूमरिकलमध्ये एल घेतात, काही वेळेस बी घेतात. आणि रेजिंग म्हणजेच आउटर एज म्हणजे बाहेरची कडा कितीनं रेज झाल्या इनर एजच्या. म्हणजे तुम्हाला जर फिगर काढून दाखवायची झाली, हे इनर एज, हे आउटर एज आणि होरिझॉन्टल, आणि असं जर असेल तर ही हाईट काढायची बेटा, ही हाईट एच काढायची आपल्याला आउटर एज. तर त्यासाठी एक फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता, V²/RG इज इक्वल टू H/L. एल म्हणजे ही इनर आणि आउटर एजमधलं डिस्टन्स, इनर आणि आउटर एजमधलं डिस्टन्स म्हणजे एल आहे. देअरफॉर H इज इक्वल टू V²/RG इंटू एल. आता V किती आहे बेटा 20 इंटू 20 इंटू लेंथ किती दिलेले 1 मीटर डिवायडेड बाय आर रेडियस 400 इंटू जी किती 10. जीची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 10. आणि मग या पद्धतीनं आपण हे सॉल्व करायचं. आता पहा हे 20 400 हे 400 कॅन्सल आणि 1/20 म्हणजेच 0.1 मीटर. आणि 0.1 मीटर याचे सेंटीमीटर किती होतात 10 सेंटीमीटर. रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल इज 10 सेंटीमीटर. हा न्यूमरिकल कोणत्या आर्टिकलवरचा होता बँकिंग ऑफ रोड्स. हे जे आर्टिकल होतं आपलं बँकिंग ऑफ रोड्समध्ये. तर बँकिंग ऑफ रोड्समध्ये हा फॉर्म्युला शॉर्टकट फॉर्म्युला म्हणून मी तुम्हाला दिला होता. शॉर्टकट फॉर्म्युला आठवा, V²/RG, V²/RG इज इक्वल टू H/L. आणि इलिव्हेशन म्हणजेच हाईट, इलिव्हेशन म्हणजे हाईट, आउटर एज मस्ट बी रेज्ड ओव्हर द इनर एज. तर देअरफॉर H इज इक्वल टू V²/RG इंटू L. व्हॉट इज L? डिस्टन्स बिटवीन इनर अँड आउटर एज, डिस्टन्स बिटवीन इनर अँड आउटर एज. अँड मग हे फॉर्म्युला रिकॉल झाला, किमती ठेवायच्या आणि साधं सोपं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजे इझिली आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करता येऊ शकतो बेटा. ओके, नाव नेक्स्ट. आता पुढचा न्यूमरिकल आपण पहा लर्न करूया. नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. अ मोटारसायकलिस्ट राइड्स अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्कल ऑन द व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ मेटल सिलेंडर. द रेडियस ऑफ द सिलेंडर इज R is equal to 10 meter. If the speed V is equal to 20 meter per second and acceleration due to gravity G is 10 meter per second square, then the least value of coefficient of force of friction.
कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यूची व्हॅल्यू आपल्याला इथं वर्कआउट करायची आहे. आता एक थोडंसं, अ मोटारसायकलिस्ट राईड्स अलॉंग ए व्हर्टिकल सर्कल, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल नाही, हे जे सिलेंडर आहे मी इथं फिगर काढून दाखवतो. असं एक सिलेंड्रिकल ड्रम आहे बेटा, हे सिलेंड्रिकल ड्रम, आणि या सिलेंड्रिकल ड्रममध्ये हा मोटारसायकलिस्ट अशा पद्धतीनं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. म्हणजे हे कुठे माहिती आहे का, डे टू डे लाईफमध्ये मौत का कुआं, वेल ऑफ डेथ ज्याला आपण म्हणतो, तर हा जो असेल याचा रिॲक्शन फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल आणि रिॲक्शन फोर्स हे एकमेकांना बॅलेन्स होतात. आणि एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स वेट त्या मोटारसायकलिस्टचं, आणि अपवर्ड डायरेक्शनला याचा फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो, एफ एफ. हे चारही फोर्सेस बॅलेन्स झाल्याशिवाय तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. तुम्ही सहज पहा तर तुम्हाला काय विचारले आता इथं, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन एन, आणि पुढे फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू वेट एम जी. हे आता हे दोन्ही जर इक्वेट केलात तुम्ही, काय त्याच्यावरून तुम्हाला काढायचं आहे किंमत. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन, सेंट्रिपेटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्यू टाइम्स एम इंटू जी इज इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन अपॉन एम जी. हां, आता नॉर्मल रिॲक्शन हे जर तुम्ही इक्वेट केलात दोन्ही, म्हणजेच हा बेसिक फॉर्म्युला सॉल्व केलात, तर बेटा आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे, व्ही इज इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा हा फॉर्म्युला. आता व्हर्टिकलमध्ये काय होतं, व्ही इज इक्वल टू आर जी डिवाइड बाय म्यू येतं. जिथं व्हर्टिकल ड्रम सर्कल असं काही जरी दिलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. मग आता इथं आपल्याला तोच फॉर्म्युला येतो सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर. मग आता पुढे स्पेस नाही, डायरेक्ट फॉर्म्युला घेतलं तरी आपल्याला चालतं. व्ही इज इक्वल टू रूट ऑफ आर जी अपॉन म्यू, स्क्वेअर करा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी अपॉन म्यू, अँड देअरफॉर म्यू इज इक्वल टू आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. आर रेडियस 10, जी किती आहे 10, डिवायडेड बाय 20 इंटू 20, हे 0 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, 1/4. आणि 1/4 म्हणजे किती सांगा बरं मला. 1/4ची किंमत म्हणजे 0.25, आणि म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो असेल तो येतो 0.25. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असतो 0.25. याला हा वेल ऑफ डेथ किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा हा न्यूमरिकल इथं लक्षात ठेवा बेटा. हा थोडा टिपिकल आहे, याला थोडासा स्टार मार्क करून ठेवायचं. हा नॉर्मल प्रॉब्लेम नाही, VIP म्हणा किंवा त्याला स्टार मार्क करून ठेवा. कारण याचा फॉर्म्युला जो असेल तो म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कलसाठी V इज इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी येतं, पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी हा फॉर्म्युला चेंज होतो बेटा. काय येतं आर जी अपॉन म्यू. इथून डायरेक्ट सुरुवात करायची, म्हणजे हे जे घेतलं मी हे त्याची बॅकग्राऊंड म्हणून घेतलं. ॲक्च्युली प्रॉब्लेम इथून स्टार्ट झाला. मग स्क्वेअर केलं दोन्हीकडेही, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी अपॉन म्यू. आपल्याला विचारायचं आहे काढायचं आहे म्यू इज इक्वल टू आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. बाकी किमती ठेवा. कॅल्क्युलेशन सोपे आहेत, कॅल्क्युलेशन टिपिकल नाहीत, एक नॉर्मल आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत. चला नेक्स्ट. आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर किती पहा, प्रॉब्लेम नंबर 33. चलो. A coin kept on a horizontal rotating disc has its center at a distance
ॲट ए डिस्टन्स 0.25 मीटर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द डिस्क. या डिस्क म्हणजे अशी डिस्क रोटेट व्हायची आहे, इथून याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन तर इथं ठेवलेलं आहे कॉइन. म्यू काय दिलेलं आहे, इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि म्यूची व्हॅल्यू 0.2. युनिट नसतं म्यूला. देन द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ओमेगा, ॲट विच द कॉइन विल स्लिप ऑफ. तर अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काढायचं आहे. आता केव्हा होतं कॉईल स्लिप, केव्हा होते तर सेंट्रीपेटल फोर्स, फ्युगल फोर्स, बाहेर ओढणारा फोर्स. आता ही कॉइन आहे, इकडे ओढणारा कोणता आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर दॅन कशाचे असलं पाहिजे, वेटचे असलं पाहिजे. म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वेट. सेंट्रीफ्युगल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वेट कोणतं, म्यू टाइम्स mg. m आणि m कॅन्सल आणि ओमेगा स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू टाइम्स g डिवायडेड बाय r. राईट. आणि मग पुढे बेटा किमती ठेवून टाका. ओमेगा स्क्वेअर मिनिमम आपण इक्वल टू आणि ग्रेटर चालेल म्हणून इक्वल टूची घेतो कंडिशन. म्यू तुम्हाला दिलेलं 0.2, जी दिलेलं आहे 9.8 आणि रेडियस 0.25, रेडियस 0.25. चला करा कॅल्क्युलेशन. 8 2 16 7 1 9 2 18 1 19 1 2 1 पॉईंट अपॉन 0.25 आणि हे दोन्ही डेसिमल पॉईंट कॅन्सल झाले आणि ओमेगा इज इक्वल टू रूटमध्ये 196 डिवायडेड बाय 25. आता 196चं स्क्वेअर रूट किती येतं, 14 आणि डिवायडेड बाय 5. चला 5 2 10 राईट, 4 40 8. that is omega is equal to 2.8 radian per second. Omega is equal to 2.8 radian per second. तर या न्यूमरिकलचं आन्सर जे असेल ते किती आलं बेटा, 2.8 रेडियन पर सेकंद. या टाईपचा हा न्यूमरिकल. चला तर नेक्स्ट न्यूमरिकल 34 नंबर ट्राय करूया. 34 नंबरचा न्यूमरिकल यू रीड केअरफुली. या टाईपचा आपण सॉल्व केलेला आहे, वाचा आणि ट्राय करा. द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मीटर गेज. मीटर गेज म्हणले तर एल इज इक्वल टू 1 मीटर. राईट. मीटर गेज रेल्वे लाईन ॲट ए प्लेस वेअर द ट्रेन मुव्हिंग ॲट स्पीड 36 परत किलोमीटर पर आवर आहे 5/18 दॅट इज इक्वल टू हिअर म्हणजे 36 इंटू 5/18. 18नं 36ला डिवाईड केलं तर किती येते बेटा, 10 मीटर पर सेकंद SI युनिट आलं. आणि रेडियस ऑफ कर्वेचर जे असेल ते किती दिलेलं आहे तुम्हाला, 50 मीटर. इफ देर इज नो साईड थ्रस्ट ऑन द रेल्स म्हणजे कुठलाही फोर्स नाही. थ्रस्ट म्हणजे काय, फोर्स. इफ देर इज नो साईड थ्रस्ट ऑन द रेल्स then the elevation of the outer rail above the inner rail. Elevation of outer rail above the inner rail म्हणजेच H काढायचं. Elevation straight forward तुम्हाला H/L is equal to V square upon RG and therefore H is equal to
व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इंटू एल. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इंटू एल. ठेवा बेटा किमती ठेवा. व्ही बरोबर किती आहे 10 इंटू 10 इंटू एल 1 मीटर डिवायडेड बाय आर 50 इंटू जी 10. 10 10 कॅन्सल 0 0 कॅन्सल 1 अपॉन 5 म्हणजेच किती आला 1 अपॉन 5 म्हणजे 0.2. 0.2 मीटर ऑप्शनमध्ये आहे का पाहायचं. 0.2 मीटर काय आहे 0.2 मीटर. एलिव्हेशन रेजिंग ऑफ आउटर एज अबो दी इनर एज इज 0.2 मीटर. चला आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल जो पुढे न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे. कोणता न्यूमरिकल दिलेला आहे सांगा बरं मला. द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ ए व्हेकल ऑन ए सर्क्युलर ट्रॅक इज सर्क्युलर ट्रॅक इज म्हणजे V1 इज इक्वल टू 15 किलोमीटर पर आवर. वेन द ट्रॅक बिकम्स वेट ओला झालेला आहे. द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इज 10 किलोमीटर. हे ड्राय असताना आणि नंतर तो जो असेल 10 किलोमीटर पर आवर. द रेशो ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ ड्राय एअर टू दॅट ऑफ द वेट ट्रॅक इज. बेटा आता हे काय हे μ1 ड्राय आणि μ2 हे वेट. आता इथं WET वेट म्हणजे ओलं होणे. इथं काय आपला फॉर्म्युला सांगा बरं मला. V1 बाय V2 इज इक्वल टू रूट ऑफ μ1 बाय μ2. V1 बाय V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ μ1 बाय μ2. चला V1 ची किंमत 15 V2 ची किंमत 10 इज इक्वल टू रूट ऑफ μ1 बाय μ2. हे इथं 3 आणि इथं 2 स्क्वेअर करा. दोन्हीकडे ही स्क्वेअर करा तर काय आलं हे इथं 3/2 इज इक्वल टू रूट ऑफ μ1 बाय μ2. 9 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू रूट ऑफ स्क्वेअर दोन्हीकडे केला रूट निघून जाईल बेटा μ1 बाय μ2. तर μ1 बाय μ2 इज इक्वल टू 9/4. इज देअर ए ऑप्शन μ1 बाय μ2 इज इक्वल टू 9/4. किती आलं ते 9/4 μ1 बाय μ2 बरोबर आहे. तर हा न्यूमरिकल नंबर 35चा व्ही डायरेक्टली असं जरी घेतलं भेटायचं व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ μRg येतं. आर आणि जी कॉन्स्टंट आहेत. फक्त ड्राय रोड आणि वेट रोड एवढंच आहे. तर म्यू बदलतं. रेडियस ऑफ कर्वेचर आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमीच कॉन्स्टंट असतात बेटा आणि मग त्यामध्ये काही चेंज होत नाही. चला त्यानंतर आता पुढचा न्यूमरिकल जो असेल नेक्स्ट न्यूमरिकल नंबर किती 36 नंबरचा न्यूमरिकल नंबर 36. पहा बरं आता. वेन द रोड इज ड्राय अँड द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज म्यू. आता μ1 इज इक्वल टू म्यू म्हणतो. द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ द कार इन ए सर्क्युलर पाथ V1 इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड ड्राय असेल. इफ द रोड बिकम्स वेट रोड झालं तर म्यूची किंमत अर्धी झाली. अगोदर जेवढी होते त्याच्या अर्धी झाली आणि म्यूची किंमत हाफ असेल तर मग परमिटेड स्पीड मॅक्झिमम स्पीड परमिटेड किती असेल ती स्पीड तुम्हाला इथं
विचारलेला आहे. तोच प्रॉब्लेम फॉर्म्युला तर तोच आहे, वर जो आपण न्यूमरिकल घेतलेला आहे त्याच न्यूमरिकलचा घ्यायचा आहे. फक्त तिथं स्पीड दिली होती, म्यू कंपॅरिझन होतं, इथं म्यू दिलेला आहे आणि स्पीड काढायची आहे बेटा. चला काय बेसिक फॉर्म्युला सांगा. V2 बाय V1 इज इक्वल टू रूट ऑफ μ2 RG डिवायडेड बाय μ1 RG. हे RG कॅन्सल झालं, स्क्वेअर करा किंवा गरजही नाही. इथं जर ठेवलात μ2 ची किंमत किती, म्यू डिवाइड बाय 2 आणि μ1 ची किंमत किती, म्यू, अँड दिस इज इक्वल टू हाफ आलं बेटा. किती आलं, हाफ. किती, 1/√2 आले. याला जर पुढे सिम्प्लिफाय केला तर 1/√2. 1/√2. आता तुम्हाला V2 ची किंमत काढायची आहे, V1 ची किंमत दिलेली आहे. V2 ची किंमत काढायची आणि V1 ची किंमत दिलेली आहे, म्हणून V2 बरोबर आहे V1 डिवायडेड बाय √2. V2 ची किंमत बरोबर आहे V1 डिवायडेड बाय √2. चला आता V1 ची किंमत ठेवा बरं, किती येतं इथं. चला V1 ची किंमत किती दिलेली आहे, 10. ठेवून टाकूया आपण इथं 10 डिवायडेड बाय √2. V1 डिवायडेड बाय म्हणजे किती आलं, 10 डिवायडेड बाय √2. याला परत सिम्प्लिफाय केलं बेटा. इथं 5 × 2 याला स्प्लिट केलं, कशाला, 10ला, आणि मग परत आपल्याला काय 5 × √2 × √2. या 2ला कसं लिहिता आलं आपल्याला, 2 कॅन बी रिटन ॲज √2 × √2 डिवायडेड बाय, इथं दिलं आहे तुम्हाला √2. मग एक √2 कॅन्सल झाला आणि आपल्याला V2 इज इक्वल टू 5√2. V2 इज इक्वल टू 5√2 मीटर पर सेकंद म्हणजे SI युनिटमध्ये. तर बेटा पहा आपल्याला न्यूमरिकलमध्ये कोणते ऑप्शन आहे. प्रॉब्लेम फार सिंपल असतात, फक्त लक्षात आले पाहिजे. काही काही विद्यार्थ्यांना काय होतं, प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर सोपे वाटतात, अगोदर थोडं कॉन्फिडन्सच येत नाही, आणि मग प्रॉब्लेम जर सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला खूप खूप प्रॅक्टिस करावी लागेल. प्रत्येक प्रॉब्लेम तशा टाईपचा एक एक न्यूमरिकल आपण सॉल्व केला पाहिजे. प्रॅक्टिस जेवढी जास्त झाली तेवढे न्यूमरिकल्स सोडवण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि आपण प्रॉब्लेम सर्व सॉल्व करून कॉन्फिडन्सनं पुढे जायला पाहिजे. म्हणून सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपण, प्रत्येक टाईपचे प्रॉब्लेम एखादा रिपीट असेल असे सगळे न्यूमरिकल आपण इथं कव्हर करत चाललेले आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केला की त्याचा फॉर्म्युला, त्याच्यावर थोडंसं चिंतन, कॅल्क्युलेशन पार्ट असेल, आणि कमी वेळेमध्ये कसं लवकर फास्ट आपल्याला न्यूमरिकल सोडवता येतं याच्याकडे मात्र खूप खूप लक्ष द्या. आणि मग आपण या ठिकाणी इथं